रामकृष्ण हरी. एका घरामध्ये सासू आणि सुनेचं भांडण लागलेलं असतं आणि भांडणं एवढं कडाक्याचं असतं की बाहेरची सगळी दारं शेजाऱ्यांची आपोआप उघडी होतात आणि मग थोड्या वेळानंतर थोडा आवाज शांत होतो आणि सुनबाई बाहेर येते. आणि बाहेर आल्याबरोबर शेजारची जी एक म्हातारी असते, आजी, ती म्हणते, इकडे ये जरा. आता सून जाते, म्हणते, काय बाई, तुझ्या सासूचं वागणं पहिल्यापासून असंच आहे. आम्हाला वाटलं होतं की सून काही हिच्याजवळ टिकणार नाही, तर तू असं कर की तुझ्या नवऱ्याला घे आणि कुठंतरी बाहेर जाऊन राहा. कशाला रोज रोज भांडण आणि तंड. त्यावेळेला ती सून म्हणते, अहो, आमचं भांडण मगाशी लागलं होतं आणि मिटलं पण तुम्ही काय एवढ्या वेळ हे भांडण डोक्यात ठेवलेलं आहे, तुम्ही पण विसरून जा. आणि हे बघा, मला माझ्या सासूबाईंनी अहंकारामध्ये नाही सांगितलं, पण मलाही माहीत आहे की तुमची सून आता तुमच्याजवळ राहत नाही. तो तुमचा दैवगतीचा फेरा आहे, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण आमच्या चार भिंतीमध्ये जे भांडण आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही काय ह्याच्यामध्ये नाक खुपसू नका. आणि ती सून घरात जाते, दार लावून घेते. परत आपल्या सासूला पण तेच सांगते की बघा, ती आजी अशी अशी म्हणत होती. तर सासू जरा ज्ञानी असते, ती मग ते म्हणू दे, वय झाले, कशाला लक्ष द्यायचं आपण. त्यावेळेला मग सासूसुद्धा सुनेला मार्मिक बोलते की आपण जे घरामध्ये भांडण आपले चाललेलं असतं, चार भिंतीच्या आत असतं असं आपल्याला वाटतं, पण आपल्यापेक्षा बाहेर ते जास्त क्लिअर ऐकलं जातं. दुसरी गोष्ट, आपण आपलं भांडण विसरतो, पण समाज आपलं भांडण कधी विसरत नाही, कारण सगळीकडे तो विस्तव त्याला पेरायचा असतो. आणि तिसरी गोष्ट की तिची सून आता तिच्याजवळ राहत नाही, म्हणून ती समदुःखी माणूस, समदुःखी कधी होतो, समाधान दुसऱ्याच्या दुःखामध्ये मानणं, ह्याला समदुःखी म्हटलं जातं. कधी तर तोही माझ्यासारखा होईल त्यावेळेला. मग काय करायचं अशा वेळेला, सुनबाई विचारते. तर ते म्हणते, होता होईल एवढं आपणच आपलं दार उघडं ठेवलं पाहिजे, म्हणजे शेजाऱ्याची दारं उघडणार नाही. मला मराठी किती समजलं मला माहीत नाही. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा तेच सांगत आलेत की जे खळांची व्यंकटे सांडो. म्हणजे खळांची व्यंकटी म्हणजे काय, तर असे जे खळ असतात समाजामध्ये की त्यांना तुमच्याशी काही देणं घेणं नसतं, त्यांचं काही प्रमोशन होणार नसतं, तुमच्याकडून त्यांना काही लाभही होणार नसतो, आणि तुम्ही मोठे झाला, छोटे राहिला, हेही त्यांना माहीत, काही गरज नसते त्याही गोष्टींची. फक्त त्यांच्याकडे एकच त्यांच्या डोक्यात असतं की जसा मी आहे, जसं माझं चाललेलं आहे, आणि माझ्यापेक्षा त्याचं जास्त बरं नको, याला खळ म्हणतात. आणि कधी कधी बरं चांगलं हे पण मग बघत नाही माणूस, फक्त एक आसुरी आनंद, दंभ धर्म, याला शब्द माऊली वापरतात की दंभ आहेत हे सगळे, की काहीच नको, त्याचं नाहीच त्याचं चांगलं झालं पाहिजे, याला सुद्धा माऊली खळ म्हणतायत. रामायणामध्ये पण आपण पाहिलं, रामायणामध्ये सुद्धा ज्यावेळेला मंथरेनं त्यांच्या घरामध्ये आग लावली आणि रामाला वनवासाला जायला मंथरा कारणीभूत आहे, कैकेयी तर आई होती. सगळे म्हणत होते रामाला वनवासाला जाऊ नका, ती सावत्र आई आहे. राजकीय विश्लेषकाने सांगितलं होतं, तुम्ही कशाला तिचं ऐकता, तुमच्या आईनं कुठं सांगितलं. त्यावेळेला राम म्हणतो, सावत्र आणि सख्खी हे तुमच्यासाठी असेल, पण एकदा तरी तिला मी आई म्हणून हाक मारलेली आहे. हा राम कुठं आणि तो खळ कुठं. आणि काही कारण नसताना 14 वर्षाचा वनवास रामाला काढावा लागला. एकमेव कारण खळ, तो मंथरा, कुबडी मंथरा आहे. मग आपलं घर तर खूप छोटं आहे,
रामायण खूप मोठं आहे हो. आपली घरं खूप लहान आहेत. म्हणून अशा खळांच्यापासून ज्या दिवशी आपण सावध होऊ, सावध झालो तुकाराम महाराज म्हणतात, कधी आपल्याला आपला देव कुठं आहे, आपली प्रगती कशात आहे, यापेक्षा आपण आपल्या घरामध्ये सुखी आहोत दुःखी आहोत हे दुनियेपर्यंत जाऊनच द्यायचं नाही. आणि जर असे खळ डोकं वर काढत असतील तर माऊली म्हणतात की त्यांना तुम्ही ज्ञान द्या. ते जर सुधारले तर सुधरू द्या, आणि नाही सुधारले तर उपदेशानाय मूर्खानाम प्रकोपायचे न प्रचंती. मूर्खांना उपदेश करत बसू नका, मूर्ख बनाल. माऊली म्हणतात मौन धारण करा आणि त्या खळांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्या, तरच हे जीवन तुम्हाला नामस्मरण करून देईल, देवधर्म करून देईल. तुमचं घर वैकुंठ होईल, गोकुळ होईल. कधी जर तुम्हाला खळापासून थोडं लांब राहता आलं तर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.